बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। तर अजित पवार गटाच्या युती प्रदेश अध्यक्षांची सीआयडी कडून चौकशी सुरू झालेली आहे। तसेच बीड पोलीस ठाण्यात सध्या सोनवणे यांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आणि सध्या सोनवणे यांच्यासह अन्य 3 जणांवर सुद्धा चौकशी सुरू आहे। तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर सध्या सीआयडी कडून मोठा तपास सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर याआधी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची सुद्धा चौकशी झाली। त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष होते यांची सुद्धा चौकशी करण्यात आली असून तसेच सध्या सोनवणे यांची सुद्धा चौकशी सुरू आहे आणि यांना प्रश्न सुद्धा विचारण्यात आले की तुमचं वाल्मिक कराड यांच्या सोबत याआधी काही चर्चा झाली होती का, काही बैठका झाल्या होत्या का, असे प्रश्न विचारण्यात आले। तसेच अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि सीआयडी कडून कोणत्याही प्रश्नाची उत्तरे दिली जात नाही। म्हणजे सीआयडी अधिकारी यांनी त्यांची गुप्तता पाळल्याचं दिसून येत आहे। की या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।